उत्तर प्रदेशातील गोरखपूरमधून एक अतिशय अजब आणि हैराण करणारं प्रकरण समोर आलं आहे। यात एका महिलेला मृत समजून तिच्यावर अंत्यसंस्कार केले जात होते, मात्र ती महिला दुसऱ्या शहरामध्ये चक्क जिवंत सापडली। काय आहे नेमकं प्रकरण ते पाहण्यापूर्वी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पोलिसांनी सांगितलं की बासगावचे रहिवासी के रामसुमेर यांनी अलीकडेच पोलिसांना कळवलं होतं की त्यांची पत्नी फुलमती 15 जून रोजी बेपत्ता झाली होती। त्यांनी सांगितलं की 19 जून रोजी उर्वा मार्केटमध्ये एका महिलेचा मृतदेह सापडला होता। तो मृतदेह ताब्यात घेऊन सुमेर यांनी तिच्या मृतदेहावर अंतिम संस्कारही केले। पोलिसांनी सांगितलं की शवविच्छेदन तपासणीत महिलेचा गळा दाबून खून झाल्याचं स्पष्ट झालं, त्यामुळे पोलिसांनी तपास सुरू केला। पोलिसांनी सांगितलं की तपासादरम्यान पोलिसांनी फुलमतीचा मोबाईल ट्रेस केला, तेव्हा तो गोरखपूरपासून 600 किलोमीटर अंतरावर असलेल्या झाशी जिल्ह्यात सक्रिय आढळून आला। कॉल डिटेल रेकॉर्डमध्ये शुभम नावाच्या व्यक्तीच्या नंबरवर सतत संभाषण झाल्याचं समोर आले। चौकशी केली असता शुभमने पोलिसांना सांगितलं की फुलमती जिवंत आहे आणि त्याने तिला गोरखपूरहून झाशीला आणलं होतं। त्यानंतर पोलिसांना शुभमने सांगितलेल्या ठिकाणी फुलमती सापडली। अतिरिक्त पोलीस अधीक्षक जितेंद्र कुमार तोमर यांनी सांगितलं की फुलमतीची जबानी नोंदवल्यानंतर तिला तिच्या पतीसह परत पाठवण्यात आलं आहे। त्यांनी सांगितलं की रामसुमेर, फुलमती, शुभम आणि ज्या महिलेवर अंतिम संस्कार करण्यात आले आहेत त्या महिलेचे काय संबंध होते याचा तपास केला जात आहे।